हाय, आज 16 जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाचे 15 दिवस गेलेत सुद्धा. 2 तारखेला मी जी पोस्ट टाकली होती त्याला अनेक लोकांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आहे आणि म्हणूनच या 15 दिवसांमध्ये आमचं रेकॉर्ड ब्रेक अकाउंट ओपनिंग झालेलं आहे. नवीन वर्षामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करावी, SIP स्टार्ट करावं असं अनेक लोकांचं प्लॅनिंग असतं. पण समहाऊ काही कन्फ्युजनमुळे किंवा काही भीतीमुळे त्यांचं इन्व्हेस्टमेंट सुरू होत नाही आणि म्हणूनच ह्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये आपण स्टार्ट करतोय इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्रामची 4थी बॅच. यापूर्वी याच्या 3 बॅचेस होऊन गेल्या आहेत आणि त्यापैकी अनेक लोकांनी डोळसपणे इन्व्हेस्टिंग सुद्धा केलं. इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राममध्ये नेमकं काय असतं हे कन्फ्युजन बऱ्याच जणांना आहे. मला सांगा, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स या तिन्हीमध्ये खूप फरक आहे. हे किती लोकांना माहिती आहे? हा फरक नेमका काय आहे हे किती जणांना माहिती आहे? आपल्या खिशातनं आपण जेव्हा पैसा टाकतो त्यावेळेस तो सेव्हिंगमध्ये जातोय, इन्व्हेस्टमेंटमध्ये जातोय की इन्शुरन्समध्ये जातोय हे किती जण विचार करतात? त्या पैशाकडनं आपल्याला काय मिळणार आहे याचा अंदाज किती लोकांना असतो? इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राममध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बेसिकपासून बघत असतो. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमधला फरक, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग आणि इन्शुरन्समधला फरक हा तर आपण बघतोच, पण तुम्ही पैसे केव्हा कुठे टाकायला हवेत हे सुद्धा बघतो. इन्व्हेस्टमेंटमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे म्युच्युअल फंड्स, ज्यावर आपण फोकस करतो. हे म्युच्युअल फंड्स आपल्याला ऐकून माहिती असतात, पण ह्याचं बेसिक काय आहे? म्युच्युअल फंड्समध्ये मी पैसे टाकते म्हणजे माझे पैसे कुठे जातात, ते कोण हँडल करतं, त्यातनं मला रिटर्न कसा मिळतो, का मिळतो, किती मिळतो, कंपाऊंडिंग काय असतं, ते कसं अफेक्ट करतं, महागाईचा आणि इन्व्हेस्टमेंटचा काय संबंध आहे, गुंतवणूक करताना आपण ह्याचा विचार का करायला हवा, त्याचा परिणाम आपल्या फ्युचरवर कसा होत असतो हे सुद्धा आपण बघतो. म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना SIP काय आहे, लमसम काय आहे, SWP काय आहे, या तीनही गोष्टींची आपण माहिती घेतो. त्यामध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने करता येईल, त्यामध्ये रिटर्न्स कसे मिळत असतात हे सुद्धा बघतो. या तिन्हींचं एकमेकांमध्ये कंपॅरिझन सुद्धा आपण करून बघतो. SWP अनेक लोकांना इंटरेस्ट असलेली ही एक गोष्ट, ती आपण खूप डिटेल बघतो. SIP, लमसम आणि SWP ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कशा पद्धतीने करू शकतो हेही बघतो. गोल प्लॅनिंग काय असतं, कुठले कुठले गोल्स एखाद्या फॅमिलीसाठी असतात. त्यानंतर मार्केट रिस्क, म्युच्युअल फंड्समध्ये अनेक लोकांना यायचं आहे पण ते येत नाहीत. त्यासाठी एक गोष्ट कारणीभूत असते, ती म्हणजे मार्केट रिस्क. या मार्केट रिस्कची जी भीती लोकांच्या मनात आहे त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करतो. या मार्केट रिस्कला टॅकल करण्याच्या पद्धती कोणत्या, त्याकडे आपण कुठल्या दृष्टीने बघितलं पाहिजे, मुळातच म्युच्युअल फंड्समध्ये ही मार्केट रिस्क कशी मॅनेज होते हे आपण डिटेल बघतो. यानंतर आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमधला खूप महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे इन्शुरन्सेस. कुठल्याही फॅमिलीसाठी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसोबत तेवढाच महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो इन्शुरन्सेस. तुमच्या फॅमिलीसाठी कुठले इन्शुरन्सेस गरजेचे आहेत, ते कधी घ्यावेत, कधी घेणं योग्य असतं हे सुद्धा आपण या कोर्सच्या दरम्यान बघतो. एकूणच जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर हा कोर्स केल्यावर तुम्हाला क्लिअर व्हिजन मिळणार आहे. कोणीतरी सांगतंय म्हणून ट्रॅडिशनल टूल्समध्ये म्हणजे RD, FD किंवा ट्रॅडिशनल प्लॅन्स असतील पॉलिसीजचे, यामध्ये ब्लाइंडली पैसे टाकण्यापेक्षा ते समजून उमजून खरोखर जिथे तुम्हाला जास्त फायदा होणार आहे किंवा तुमच्या फॅमिलीसाठी जी गोष्ट जास्त सुटेबल आहे तिथे तुम्ही पैसे टाकणं सगळ्यात योग्य असतं आणि ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला हे क्लिअर होईल. म्हणूनच गृहिणी असतील, नोकरी किंवा व्यवसाय करणारे लोक असतील, विद्यार्थी असतील किंवा रिटायर्ड लोक असतील, या लोकांना गुंतवणुकीबद्दल एक चांगली दृष्टी देणारा हा प्रोग्राम आहे. या प्रोग्राममधून शेअर मार्केट संबंधी, म्युच्युअल फंड संबंधी आणि गुंतवणुकीसंबंधी बऱ्याचशा कन्सेप्ट्स ह्या क्लिअर होतील. म्हणून प्रत्येकाने हा कोर्स नक्की जॉईन करा. या कोर्सचं रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला मिळत असतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, यावेळी हा कोर्स जॉईन करणाऱ्या लोकांना मी एक इन्शुरन्स संबंधीचा कोर्ससुद्धा फ्री देणार. इन्शुरन्सेसबद्दल जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? कारण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इन्शुरन्स हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि जर आपल्याला ह्याबद्दल माहिती नसेल तर चुकीच्या पॉलिसीज घेतल्या जाऊच शकतात. म्हणूनच आपण इन्शुरन्स घेताना काय काळजी घ्यायला हवी, कुठल्या गोष्टींकडे फोकस करायला हवं आणि बारकाव्याने कुठल्या गोष्टी बघायला हव्यात ते मी I फॉर इन्शुरन्स ह्या आपल्या छोट्याशा नवीन कोर्समध्ये
डिटेल सांगणार आहे. ह्या कोर्सची मूळ फी आहे 199 199, पण इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम करणाऱ्या लोकांना हा कोर्स मी फ्रीमध्ये देणार आहे. रेकॉर्डेड कोर्स असेल, सोबतच इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्रामचं रेकॉर्डिंगसुद्धा सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या या इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस बॅचमध्ये आपण सगळेजण नक्की भेटूयात. सगळ्यांनी रजिस्टर करा आणि आय फॉर इन्शुरन्स हा कोर्ससुद्धा मोफत मिळवा. भेटूयात 20 तारखेला इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राममध्ये. बाय.